We stand today at the threshold of a great event, both in the life of the United Nations and in the life of mankind. All are equal before the law and are entitled without any discrimination to equal protection of the law. All human beings are born free and equal in dignity and rights. मानव अधिकार सिर्फ नारा नहीं होना चाहिए, ये संस्कार होना चाहिए। नमस्कार. गेली अनेक शतकं मानवी समाज भौगोलिक कारणांमुळे अनेक देशांमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये विभागला गेलेला आहे. धार्मिक आधारांवर, वांशिक आधारांवर आणि तसंच लिंगभेदाच्या आधारावर सुद्धा समाज विभागला गेलेला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक समाजामध्ये एक आपलेपणा आहे, एक प्रेम आहे आणि ते प्रेम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिक शांततापूर्ण, समान आणि संघटित समाज तयार व्हावा या उद्देशानं जागतिक मानवाधिकार जाहीरनामा मान्य केला गेला होता. 10 डिसेंबर ही काही एक फक्त तारीख नाही आहे, मानवजातीच्या इतिहासामधला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. याच दिवशी संपूर्ण जगभरामध्ये मानवाधिकार दिवस हा साजरा केला जातो. मानव अधिकार दिवस दरवर्षी 10 डिसेंबरला मानव अधिकार दिवस साजरा केला जातो. 1948 साली याच दिवशी संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेनं मानवी अधिकारांसंबंधी एक जाहीरनामा मंजूर केला होता. आपल्या नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी तसंच सर्व मानवजातींमध्ये नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात कृती करू शकतो. प्रत्येक व्यक्ती आनंदी राहावी यासाठी तसंच प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शारीरिक अधिकारांप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवाधिकार दिवस साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेनं मानवी अधिकारांसंबंधी एक जाहीरनामा मंजूर केल्यानंतर हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकार संबंधीचा जागतिक जाहीरनामा हा मानव अधिकारासंबंधातला पहिला ठराव होता आणि नवीन संयुक्त राष्ट्र संघासाठी ही फार मोठी कामगिरी होती. मानव अधिकारांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार, गुलामी आणि कष्टप्रद जीवनापासून सुटकेचा अधिकार, आपले विचार आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार, कार्य आणि शिक्षणाचा अधिकार आणि इतर अनेक अधिकारांचा समावेश आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला या अधिकारांचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. मानव अधिकार कायम ठेवले जाण्यासाठी एक विशिष्ट मुद्द्यावर प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो. यावर्षी मानवाधिकार दिवसाचा विषय आहे समानता आणि संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या जाहीरनाम्याचे कलम 1 यामध्ये म्हटलं आहे की सर्व मानवजात जन्मापासून स्वतंत्र आहे आणि प्रतिष्ठा आणि अधिकारांप्रती समान आहे. 12 ऑक्टोबर 1993 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली होती. मानवी अधिकारांचं संरक्षण आणि त्याचा प्रसार हा मुख्य उद्देश घेऊन हा आयोग अतिशय कुशलतेनं काम करतोय. भारत किंवा इतर कोणत्याही देशाची प्रगती फक्त त्या देशाचा GDP दर किंवा त्या देशाची सैन्यशक्ती याच्यावर दिसून येत नाही, तर देशातल्या नागरिकांना जगण्याचं स्वातंत्र्य, त्यांच्या श्रमांचा सन्मान, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक या निकषांवर कुठल्याही देशाची प्रगती मोजली जाते. भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक कायदेशीर सरकारी संस्था आहे. या आयोगाची स्थापना मानवाधिकार संरक्षण कायदा 28 सप्टेंबर 1993 च्या अंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली आहे. राज्यघटनेद्वारा अधिकार मिळालेल्या व्यक्तीचं जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेसंबंधी अधिकारांचा या जागतिक करारामध्ये समावेश आहे आणि आयोगाद्वारे हे लागू केलं जाऊ शकतात.
भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जगभरातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांबरोबर समन्वय राखतो आणि मानवाधिकारांचं संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचं कार्य करतो. आयोग कलम 12 अंतर्गत निर्धारित कार्य करतो आणि मानवाधिकारांचं उल्लंघन किंवा अधिकाऱ्यांनी असं उल्लंघन थांबवण्यामध्ये निष्काळजीपणा दाखवल्यास त्याची चौकशी करतो. आयोग मानवाधिकारांशी संबंधित आंतरराष्ट्रीय करार आणि यंत्रणांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याची चौकशी करतो. सरकारद्वारा योग्य कारवाई करण्यासाठी शिफारस करतो. आयोग फक्त राष्ट्रीय पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर जागतिक मानव अधिकारांच्या क्षेत्रात सर्व घटक पक्षांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करतो. भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. काही निवडक देशांमध्येच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयांचे माजी सरन्यायाधीश असतात. मानवाधिकारांचा प्रसार आणि संरक्षणासाठी तसंच प्रभावी अंमलबजावणीसाठी जगामध्ये भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला आदर्श मानलं जातं. मानव अधिकारांसंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जगभरातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांबरोबर समन्वय साधत असतो. आयोगानं संयुक्त राष्ट्र संस्था आणि इतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांबरोबरच समाजातील व्यक्ती, वकील आणि अनेक देशांचे राजनैतिक अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर बैठका घेतल्या आहेत. मित्रांनो, मानव अधिकार दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज आपण भेटणार आहोत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे यांना. डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे यांची या NHRCचे सदस्य म्हणून एप्रिल 2019 मध्ये नेमणूक झालेली आहे आणि यापूर्वी डॉक्टर मोळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये सेक्रेटरी या अत्यंत महत्त्वपूर्ण पदावरती निवृत्त झालेले आहेत. तर आपण आता जाणून घेऊया डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे यांच्याकडनं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल थोडी माहिती. नमस्कार सर. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्यासंबंधी थोडीशी माहिती सांगा ना. निश्चितच मला असं वाटतं की 10 डिसेंबर हा दिवस प्रत्येक व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बरोबर. त्याचं कारण असं की याच दिवशी 1948 साली ज्याला आपण युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणतो, एका अर्थानं मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा जो आहे तो त्या दिवशी 1948ला जाहीरनामा आलेला आहे. बरं. आणि त्याची पार्श्वभूमी जी होती ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. असं जगभर जो एक भयंकर असा संहार, मानवाने मानवावर लादलेला संहार आणि त्यानिमित्तानं झालेली जी मानवी हक्कांची पायमल्ली होती, तिला भविष्यामध्ये रोखणं आवश्यक होतं. अशा प्रकारचा विध्वंस मानवी समाजाने कधीच पाहिलेला नव्हता. आणि म्हणून जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी येऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अर्थाने ज्याला जनरल असेंब्ली हा ठराव पारित करण्यात आला आणि 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस म्हणून आता साजरा केला जातो. बरोबर. आणि याच्यातून एक जगामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, या शांती, या मूलभूत मूल्यांवरती हे जग चालावं अशी त्याच्या पाठीमागची संकल्पना. अगदी बरोबर. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे याची स्थापना कधी झाली एकतर, आणि त्याचे उद्देश काय काय आहेत ते जर सांगितलं तर. निश्चितच सांगतो. 12 ऑक्टोबर 1993 हा दिवस आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मगाशी आपण ज्या आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि वेगवेगळे मानवी अधिकार याच्या संबंधी विस्तृत वर्णन आलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं एका अर्थाने त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय करार किंवा समजुती ह्या झालेल्या आहेत. आणि या दरम्यान 1948ला जाहीरनामा झाला, 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि 1950ला आपली जी संविधान आहे ते अंमलात आला.
बरोबर. आता याच्यानंतर संविधानामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की त्याची जी प्रास्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमध्ये अतिशय स्पष्टपणे या ज्याला आपण स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या मूल्यांचा तिथं उल्लेख झालेला आहे. आणि त्याच्याशिवाय ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, जे भाग 3 मध्ये संविधानामध्ये आलेले आहेत, तिथे आपण मूलभूत अधिकार संरक्षित केलेले आहेत. याशिवाय आपल्याला माहिती आहे मार्गदर्शक तत्वांचाही आपल्या संविधानामध्ये समावेश आहे. या सगळ्यांचा अर्थ असा की जी काही राजसत्ता असेल या लोकशाहीमधली, तिच्यावरती ही जबाबदारी आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जे अधिकार आहेत, मूलभूत अधिकार असोत, मानवी अधिकार असोत, त्याच्यामध्ये राजकीय अधिकार आले, आर्थिक अधिकार आले, सामाजिक अधिकार आहे, याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती शासनावरती आहे प्रामुख्याने. बरोबर. आणि मग त्याचं हनन होण्याची शक्यता असते किंवा त्याची पायमल्ली होण्याची शक्यता असते, त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्याच्यावरती एक ज्याला आपण म्हणतो वॉच डॉग किंवा लक्ष ठेवण्यासाठी आणि दुरुस्तीचे जे ॲक्शन आहे, कार्यवाही आहे, ती सुचवण्यासाठी, ते करून घेण्यासाठी यंत्रणा जी उभी केली त्याला आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणतो. आणि त्याच्यासाठी एक वेगळा कायदा संसदेनं पारित केला आणि त्या अन्वये 1993 साली 12 ऑक्टोबरला आपल्या देशामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. बरोबर. सर, आता माझा म्हणजे पुढचा प्रश्न असा येतो की या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून कोणत्या प्रकारच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि एखादी व्यक्ती गरज पडली तर आयोगाकडे कशी पोहोचू शकते? आयोगाकडे ज्या व्यक्तीला, ज्या नागरिकाला वाटतं की काही कारणामुळं आपल्या हक्कांची पायमल्ली झालेली आहे, आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाही आहेत. मग ते आदिवासी लोक असोत, वर्गीकृत जातीमधले लोक असोत, वेगवेगळ्या प्रकारांनी पीडित असलेले लोक असोत, मग त्याच्यामध्ये आपण तृतीयपंथी लोकांचा समावेश करू शकतो, ट्रान्सजेंडरचा समावेश करू शकतो, सेक्स वर्कर्स आहेत. याच्याशिवाय समाजामध्ये ज्याला आपण म्हणतो की वीट भट्टीवर काम करणारे मजूर असतात, बालमजूर असतात, घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणी असतात, तुरुंगामध्ये कैदी असतात. या सगळ्यांचे काही अधिकार आहेत आणि ते आपण अधिकार जे आहेत ते एकमेकांना दिलेले नसून संपूर्ण भारतीय जनतेला संविधानाद्वारे दिलेले अधिकार आहेत, वी द पीपल म्हणून. आणि त्याची पायमल्ली होऊ नये म्हणून अनेक कायदे केले आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणू की कैदी जो असतो त्याला सुद्धा योग्य प्रकारचं खाणं मिळालं पाहिजे, हो ना, त्याच्यावरती अत्याचार होता कामा नयेत. पोलीस कस्टडीत किंवा ज्युडिशियल कस्टडीत एखादी व्यक्ती असते, तिच्या सुद्धा मानवी हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. 3rd डिग्री टॉर्चर ज्याला म्हणतो तो होता कामा नये. आणि ते झालं, उदाहरणार्थ आपल्याकडे अशी तरतूद आहे की कस्टोडियल डेथ पोलीसमध्ये असू दे किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये असू दे, ते झाल्यानंतर 48 तासाच्या आत आमच्या आयोगाला त्याची नोंद द्यावी लागते. अच्छा. आणि मग त्या प्रत्येक केसची आपल्या आयोगाकडून तपासणी होते. त्याच्यामध्ये समन्स वॉरंट असो, पोस्टमार्टम रिपोर्ट असू दे, इन्क्वेस्ट रिपोर्ट असो आणि मॅजिस्ट्रियल एन्क्वायरीचा रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी आपल्या आयोगाकडे सादर कराव्या लागतात आणि आयोग ते पाहतं. याच्याशिवाय तुम्हाला कल्पना आहे की आदिवासींच्यावरती अत्याचार होतात, त्यांच्या जमिनी काही वेळा बळकावल्या जातात, स्त्रियांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात, डोमेस्टिक घरेलू प्रकारचे अत्याचार असो, सेक्शुअल अब्यूज असो, फिजिकल अब्यूज असो, डावरीच्या निमित्तानं केलेला छळ असो. या कुठल्याही व्यक्तीला कधीही जर वाटलं की आपल्या अधिकारांचं जे आपल्याला संविधानाने दिलेले आहेत किंवा कायद्यान्वये दिलेले आहेत त्याचं जर हनन होत असेल तर ती व्यक्ती, तो नागरिक आपल्या या आयोगाकडे तक्रार करू शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की कशा प्रकारे एखादी व्यक्ती आम्हाला अप्रोच करू शकते. आमच्या आयोगामध्ये मी असं म्हणेन, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे की अत्यंत आधुनिक तक्रार निवारण प्रणाली आपण स्थापित केलेली आहे. बरोबर. आणि त्याचं मी उदाहरण सांगतो. आमच्याकडे जर एखाद्या व्यक्तीने पत्र जरी लिहिलं तरी त्याची नोंद घेतली जाते. बरं. फॅक्स आता गेलेला आहे, पण फॅक्सवरती सुद्धा तक्रार पाठवू शकते व्यक्ती, ईमेलद्वारे पाठवू शकते. आणि याच्याशिवाय आमच्याकडे
एक मोबाईल नंबरही आहे ज्याला आपण म्हणतो इमर्जन्सी कॉलची व्यवस्था आहे. याशिवाय NHRCचे जे पोर्टल आहे NHRC.in, याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तुमच्या नजरेला भिडणारा पहिला शब्द जो आहे तो शिकायत, तक्रार किंवा कंप्लेंट अगदी असा शब्द आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा काय असतं, आपण पोर्टलवरती जातो आणि शोधत आपल्याला बसावं हवी लागतं. असलेली माहिती शोधताना खूप त्रास होतो. बरोबर. इथे तसं नाहीये. आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे लोक तक्रार घेऊनच येण्याची शक्यता आहे. हो. तेव्हा त्यांना सुविधाजनक अशी व्यवस्था आहे की NHRC.in तुम्ही स्थापन केले की NHRCची वेबसाईट उघडली की पहिल्यांदा तुमच्या नजरेला भिडणारा शब्द म्हणजे बरोबर. शिकायत. बरं, आणि सध्या- तिथे सोप्या पद्धतीनं हां. तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता. आमच्याकडे तक्रार कुठल्याही भाषेत येऊ शकते. आमच्याकडे वेगवेगळ्या भाषेतले, भारतीय भाषांमधले अनुवादक, भाषांतरकर्ते आपण ठेवलेले आहेत. तर आणि सगळ्यात वैशिष्ट्य असं NHRCच्या कामकाजाचं की आम्ही जो तक्रारदार असतो त्याला बोलावून त्रास देत नाही, त्याला भंडावून सोडत नाही हां. आणि त्याच्याकडून कोणतीही फी, चार्ज हा आकारला जात नाही. ही संपूर्ण म्हणजे एका अर्थाने NHRC जी आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, हा तक्रारदाराची वकील म्हणूनच एका अर्थाने काम करतो. क्या बात आहे. आणि सरकार दरबारी ती आम्ही तक्रार मांडतो आणि तिचा पाठपुरावा करतो. मला वाटतं तक्रार कशी करायची याच्या संदर्भातला हो, हे हो, हो. स्पष्टीकरण सर, माझा पुढचा योग्य प्रश्न या संदर्भातलाच होता की आयोगाकडे कशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्याची चौकशी केली जाते, एक. आणि दुसरं, दोषी व्यक्तीविरुद्ध काही कारवाई केली जाते का? आयोगाकडे मी म्हणालो त्याप्रमाणे तुमच्या कोणत्याही हक्काची पायमल्ली झाली, मग कारण आपल्याकडे राईट टू हेल्थ, राईट टू एम्प्लॉयमेंट, हो, राईट टू एज्युकेशन असे अनेक अधिकार आपल्या कायद्याने आणि संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला मध्यंतरी मला दिल्लीच्या एका जवळच्या खेड्यातून तक्रार अशी आली की तिथल्या, तक्रार म्हणण्यापेक्षा वृत्तपत्रातून बातमी आली की तिथल्या मुलांना शाळेसाठी 4 किलोमीटर पायपीट करावी लागते. आणि हे दिल्लीच्या NCR परिसरामधली घटना आहे. असं. आणि पायपीटच करावी लागत नाही, त्यातला 4 किलोमीटर मधला एक हिस्स्यामध्ये त्यांना पाण्यातून जावं लागतं आणि त्यांनी बोटी स्वतःच केलेल्या आहेत. त्या बोटी स्वतःच ती मुली वल्हवतात. आम्ही त्याची नोंद घेतली, मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली आणि दिल्ली सरकारला त्याच्यामधून आम्ही काही पावलं उचलण्यासाठी आम्ही रेकमेंडेशन केले. बरोबर. आणि त्याची मग आता आम्ही फॉलोअप करतो. आमच्याकडे स्त्रियांवरचे अत्याचार, दलितांच्यावरचे अत्याचार, याशिवाय बाल मजदूर जे असतात त्यांच्यावरचे अत्याचार, वीटभट्टीवरती काम करणारे मजुरांच्यावरती होणारे अत्याचार, कस्टोडियल डेथ्स ज्या आहेत, मृत्यू, त्याच्या संदर्भातल्या तक्रारी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या तक्रारी येत असतात. आता तुमचा पुढचा प्रश्न जो आहे तो आम्ही त्यांना कोणती मदत करू, मग दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाते का? पहिल्यांदा तक्रार जेव्हा येते तेव्हा ती तक्रार कुठल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये येते ते आम्ही पाहतो. आणि समजा ते पोलीस कस्टडीमधल्या मृत्यू संदर्भात असेल तर त्या जिल्ह्याच्या SP कडे आमची ती तक्रार जाते. समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही बालकांचं अचानक 20, 25, 30 असं मृत्यू झाले 2-3 दिवसांमध्ये आणि ती आम्ही बातमी जर वाचली किंवा कोणी तक्रार केली तर आम्ही भारत सरकारचे जे आरोग्य सचिव आहेत त्यांच्याकडे नोटीस पाठवतो. त्याशिवाय त्या राज्य सरकार कडे जो आरोग्य सचिव असेल त्याच्याकडे आम्ही नोटीस पाठवतो आणि त्यांना म्हणतो की असं असं झालेलं आहे, याच्याविषयी तुम्ही काय कारवाई केलेली आहे आणि का घडले याच्या संदर्भात संपूर्ण तुम्ही वृत्तांत पाठवा. त्यांना हेही विचारतो आम्ही की जे याच्यामध्ये पीडित लोक आहेत किंवा ज्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची तुम्ही सोय केलेली आहे, कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई दिलेली आहे, त्याचाही आम्हाला अहवाल द्या. आता बऱ्याचदा अहवाल येतो, बऱ्याचदा येत नाही. जेव्हा येत नाही तेव्हा आम्ही त्यांना समन्स पाठवू शकतो आणि समन्स पाठवताना आम्ही त्यांना मुदत देतो की पुढच्या 4 आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये तुम्ही उत्तर द्या आणि जर देत नसाल तर तुम्हाला कमिशनमध्ये अमुक तारखेला यावं लागेल. आणि हे मग गरज वाटली तर ते येतात. बहुतेक लोक आमचे जे रेकमेंडेशन्स असतात त्या 2 प्रकारचे असतात सर्वसाधारणपणे. पहिले असतात की अमुक व्यक्तीवरती अत्याचार झालेला आहे, तिला तुम्ही 4 लाख, 5 लाख, 3 लाख अशा प्रकारचे नुकसान भरपाई द्या. दुसरी गोष्ट, त्या संदर्भामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी कामामध्ये कुचराई केलेली आहे त्यांच्यावरती तुम्ही
कारवाई करा आणि त्या कारवाईचा वृत्तांत म्हणजे त्यांची बढती थांबली असेल किंवा त्यांना नोकरीवरून बडतर्फ केला असेल, जी काही कारवाई केली असेल ती कारवाईकडून त्याचा तपशील आम्हाला पाठवा, त्याचा फॉलोअप आम्ही घेत असतो. आणि जोपर्यंत हा फॉलोअप पूर्ण होत नाही आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही तक्रारदाराला विचारतो की या ॲक्शन्स झालेल्या आहेत, ही कारवाई झालेली आहे, आता तुम्ही समाधान तुमचं झालेलं आहे की नाही हेही त्याला विचारतो. त्याचे अजून काही मुद्दे असतील तर तेही आम्ही परत त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या आयोगाकडे वर्षाला साधारण 1,00,000 महिन्याला साधारण 8 ते 10 हजार तक्रारी आमच्याकडे येतात. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता दररोज 400-500 तक्रारी आमच्याकडे सहज येत असतात. आणि वर्षाला साधारण 80,000 पर्यंत तक्रारी ज्या आहेत त्याचं आम्ही निवारण करतो. आणि 20,000 वेगवेगळ्या कारणामुळे कॅरी फॉरवर्ड होतात आणि 1-2 वर्षामध्ये चालण्याची शक्यता असते. आणि साधारण एक अगदी सरासरी पद्धतीने सांगायचं असेल तर आमच्याकडे साधारण 1.5 ते 2 वर्ष केस चालतात. त्याच्यामध्ये बहुतेक केसांचा निपटारा होतो. काही केसेस काही कारणामुळे थोड्या लांबतात. पण प्रयत्न आयोगाचा हाच आहे की जी व्यक्ती आमच्याकडे येते ती गरीब असते, तिच्याकडे साधनं नसतात, शासनामध्ये त्या व्यक्तीला ॲक्सेस नसतो आणि अत्याचाराची भावना जी असते त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांना प्रचंड दुःख झालेलं असतं, आर्थिक नुकसान झालेलं असतं, त्यांना ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आयोग काम करत असतो. सर, आपला एवढा मोठा देश आहे, म्हणजे लोक खूप दुर्गम भागामध्ये राहत असतात, तर मग आयोग या लोकांपर्यंत कसा पोहोचतो हा पण एक मुद्दा आहेच ना. आयोगाचा राष्ट्रीय हे आहे कार्यक्षेत्र आहे, पण याच्याशिवाय त्याच कायद्यामध्ये जो आपला आयोगाची स्थापना झालेला जो कायदा आहे मानवी अधिकार आयोग कायदा, ज्याला आपण प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट म्हणतो, तर त्याच्या खाली राज्य सरकारांच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा आयोग असावा असं प्रावधान केलेलं आहे. हां, म्हणजे मी इनफॅक्ट आपल्याला हा पुढचा प्रश्न विचारणार होतो की आपल्या देशाच्या राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा आयोग आहे का. आपल्या देशातल्या 25 राज्यामध्ये त्या राज्य सरकारचे मानवी हक्क आयोग आहेत. बरं. आणि त्या आयोगांचं कार्यक्षेत्र हे त्या राज्यांपुरतं मर्यादित आहे. आणि त्याच्याशिवाय ज्याला आपण युनियन टेरिटरीज म्हणतो, केंद्रशासित प्रदेश आहेत, उदाहरणार्थ अंदमान निकोबार जे आहे त्यांच्या तक्रारी तमिळनाडूकडे जातात, लक्षद्वीपच्या ज्या तक्रारी आहेत त्या केरळकडे जातात, चंदीगडच्या ज्या तक्रारी आहेत ते पंजाब राज्य आयोगाकडे जातात. अशा प्रकारचे ही तरतूद आहे. थोडक्यात कुणाचंही नुकसान होऊ नये आणि प्रत्येकाला दिल्लीमधल्या राष्ट्रीय आयोगाकडे येण्याची आवश्यकता भासू नये अशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद आहे, सोय आहे. सर, एक प्रश्न मनात येतो की एखाद्या व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये केस चालू असेल तर ती व्यक्ती किंवा त्याच्या विरुद्ध पोलीस केस चालू असेल तर ती व्यक्ती आपल्या आयोगाकडे निर्णयासाठी येऊ शकते का. कोर्ट काही आयोगाच्या ज्या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या कायद्यामध्ये हेही स्पष्ट केलेलं आहे की कोणत्या तक्रारी आयोगाने घेऊ नयेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली असेल तर ती आमच्या आयोगाकडे येण्याची आवश्यकता नाही आहे. आली तरी आम्ही मग ती पुन्हा राज्य सरकारच्या आयोगाकडे पाठवून देतो. त्याचप्रमाणे शक्यतो सर्व्हिस मॅटर्स ज्या असतात त्याच्यासाठी वेगळे ट्रिब्युनल्स आहेत, तर त्याही आम्ही तक्रारी घेत नाही आहे. काही लोक एकाच वेळेस अनेक ठिकाणी तक्रारी करतात. उदाहरणार्थ आम्हालाही पाठवतात, ते राज्य सरकारला पाठवतात, प्रधानमंत्री कार्यालयालाही पाठवतात, गृह मंत्रालयालाही पाठवतात आणि कोर्टातही जातात. अशा वेळेस आम्ही असे ज्या तक्रारी असतात त्या जर मुख्य आम्हाला जर ते हे केलेलं नसेल, ॲड्रेस केलेलं नसेल, आम्हाला उद्देशून जर तक्रार केलेली नसेल तर ती आम्ही घेत नाही. अशा काही 4-5 तरतुदी कायद्यामध्ये आहेत तरतुदी, त्याप्रमाणे आम्ही घेत नाही. बाकी काही विशेष ज्याला सर्कमस्टन्सेस किंवा परिस्थितीमध्ये आम्ही मग मेरिटवरती एखादी केस काही अर्जंट आहे, इमर्जन्सी आहे असं वाटलं तर चौकशी प्रारंभ करतो. पण शक्यतो कोर्ट जिथे सुरू असतं तिथे त्या केसेस आम्ही अजिबात घेत. बरं सर, मग आमचा पुढचा प्रश्न असा आहे की पीडित व्यक्ती जी असते तिला या आयोगाकडनं कुठल्या प्रकारची आर्थिक मदत किंवा कायदेविषयक मदत वगैरे काय केली जाते का. पीडितांना आम्ही अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करतो. ही नुकसान भरपाई त्या राज्यातल्या त्या जबाबदार खात्यांनी द्यायची असते. ठीक आहे. आणि आमच्या आयोगाचे जे आदेश आहेत त्यांचं जवळजवळ 99% पालन होतं.
म्हणजे त्याच्यामध्ये मग ह्याला वाव नाही, म्हणजे चुकवण्याला किंवा आपली जबाबदारी झटकण्याला अजिबात वाव नाही आहे. आणि 5 लाख 7 लाख अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ती जी प्रत्येक प्रकरण पाहून त्याप्रमाणे आयोग नुकसान भरपाई, अनेक कायदे असे आहेत की जिथं त्या कायद्यांमध्येच तरतूद आहे नुकसान भरपाई, तर बऱ्याचदा तेही दिलं जात नाही. तर त्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे आम्ही ते दिलंय की नाही हे पाहतो, आणि नसेल तर आम्ही मग त्यांना ते देणं भाग पडतो. बरं सर, आता म्हणजे पीडित व्यक्तीबद्दल आपण बोललो, पण आता जी दोषी व्यक्ती आहे त्या दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार आयोगाला आहे का? एक का आयोग फक्त शिक्षेची शिफारस करू शकतो? आयोग शिक्षेची शिफारस करतो, आणि ती शिक्षेची शिफारस जी आहे ती कायद्याने बंधनकारक जरी नसली तरी त्याच्याविरुद्ध जर आक्षेप असेल किंवा त्या पालनामध्ये जर कुचराई झाली आणि करायची असेल राज्य सरकारला काही कारणाने, तर ते त्यांना न्यायालयात जावं लागतं, उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात. म्हणजे ते स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाहीत की 5 लाख आम्ही नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली आणि आम्ही नाही देणार. सर, आता एक सांगा की मानवाधिकार आयोग जो आहे तो आपणहून एखाद्या प्रकरणामध्ये किंवा घटनेमध्ये लक्ष देतो का? मानवाधिकार आयोग अगदी नियमितपणे मानवाधिकार आयोगाला ज्या ज्या गोष्टी लक्षात येतात, मग ते वृत्तपत्राच्या माध्यमातून असू देत किंवा मानवी हक्कांविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी असतात, त्या लगेच त्याची दखल घेतं. उदाहरणार्थ या आठवड्यातल्या घटनांबद्दल सांगायचं असेल तर नागालँडमध्ये आपण पाहिलेलं आहे की 14 लोकांचा मृत्यू जो आहे तो सेनेतल्या काही लोकांच्या मार्फत झाला असा. लगेच आयोगाने त्याची दखल घेतली आणि त्या चौकशीचे आदेश आयोगाने दिलेले आहेत. सर, आता एक मी आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो की गेल्या 1.5-2 वर्ष आपण सगळे कोविडच्या काळामध्ये जगतो आहोत, तर या कोविडच्या काळामध्ये आयोग कसं काम करतोय? मला सांगायला आनंद वाटतो की कोविडच्या काळामध्ये तो एक जो सक्तीचा 1 महिना होता, प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेला होता, तो सोडल्यास आयोगाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही. आणि एवढंच नसून साधारण आम्ही 21 प्रकारच्या वेगवेगळ्या सूचनावली किंवा ज्याला ॲडवायझरीज म्हणतो त्या आम्ही भारत सरकारकडे पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मजुरांचे प्रश्न, मायग्रंट लेबर, विशेषतः विस्थापित मजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे या काळातले प्रश्न, डिसेबल्ड व्यक्ती, या दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, तर ज्या ज्या व्यक्तींवरती या काळामध्ये अधिक अत्याचार होण्याची शक्यता आहे त्या किंवा ज्याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ मेडिकल आरोग्यविषयक सूचनावली ही आम्ही दिलेली आहे. तर अशा प्रकारच्या 20 पेक्षा अधिक सूचनावली ज्या आहेत त्या आयोगाने स्वतः तयार करून, आणि हे करताना ऑनलाईन माध्यमांमार्फत शेकडो लोकांशी आयोगाने संपर्क करून विशेषज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या सूचनावल्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. नाही हे म्हणजे खरोखर कोविडच्या काळामध्ये सुद्धा आयोगाने इतकं चांगलं काम केलंय. सर, आता मला वाटतं आपला थोडा वेळ संपत आलाय, पण आपण इथे आलात, आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण वेळ काढलात आणि दूरदर्शनसाठी या मुलाखतीसाठी आपण आलात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. खूप आनंद वाटला आपल्याशी चर्चा करून.